घेतलंय सध्या कोंबड्या नको म्हणतायत, पुढच्या वेळेस बोकड लागलं तर बोकड देऊ. फोटो काढायचा होता ना. 2 महिने झालं त्या संदर्भात सगळं चालू आहे आणि 4 वर्ष किती योजना पूर्ण झाल्या सांगा या सगळ्या लोकांना. काम चालू आहे, कार्यवाही चालू आहे. त्यांना सांगा की किती कंत्राटदाराला मुदती होत्या, कितीला मुदतवाढी दिल्या सांगा. आम्ही त्याच्याबद्दलचा प्रस्ताव पण वर पाठवलेला आहे. काय प्रस्ताव पाठवला? आणि जे काम बंद आहे कोंबड्या तुम्हाला आम्ही देतोय ना, त्या संदर्भात कोंबड्या घ्या, निवेदन घेऊ. कोंबड्या घ्या, कोंबड्या घ्या साहेब. भेट हे काय तुम्हाला आणि कायदेशीर आहे, बेकायदेशीर नाही. काही असो तुम्ही भेट तर घ्या साहेबांना तुमच्या निवेदन घेतलेलं आहे, त्याच्यावर कार्यवाही करू आम्ही. ठीक आहे. त्यांनी निवेदन घेतलंय सध्या कोंबड्या नको म्हणतायत, पुढच्या वेळेस बोकड लागलं तर बोकड देऊ. फोटो काढायचा होता ना. कोंबड्या घ्या, कोंबड्या पण जलजीवनचं पाणी द्या. 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 ओके थांब तसंच 1 मिनिट फोटो. द्या खायला
भेट द्यायचं तर खायचं का नाही खायचं त्यांनी ठरवायचं. आमचं भेट द्यायचं का नाही का हे देऊन बी नाही झाल्यावर काय आहे पुढं. कुलकर्णी साहेबाला पत्र दिलेलं आहे. 2 महिने झालं त्या संदर्भात सगळं चालू आहे. कार्यवाही केली. आणि 4 वर्षात किती योजना पूर्ण झाल्या सांगा या सगळ्या लोकांना. काम चालू आहे, कार्यवाही चालू आहे. त्यांना सांगा की किती कंत्राटदाराला मुदती होत्या आणि कितीला मुदतवाढी दिल्या सांगा. आम्ही त्याच्याबद्दलचा प्रस्ताव पण वर पाठवलेला आहे. 16 काय प्रस्ताव पाठवला? लिस्ट पाठवला आणि जे काम बंद आहे हे कोंबड्या तुम्हाला आम्ही देतोय आज. त्या संदर्भात पण कोंबड्या घ्या, निवेदन घेऊ. कोंबड्या घ्या, कोंबड्या घ्या साहेब. अहो भेट हे काय तुम्हाला आणि कायदेशीर आहे बेकायदेशीर नाही. व्हेजिटेरियन काही असो तुम्ही भेट तर घ्या. साहेबांना घेतलंय निवेदनची काय निवेदन घेतलेलं आहे त्याच्यावर कार्यवाही करू आम्ही. ठीक आहे त्यांनी निवेदन मिळालं पाहिजे. जलजीवनची योजना ही अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. यापूर्वी सोजलधारा योजना झाली त्याचं पाणी मिळालं नाही. जलस्वराज्य योजना झाली त्याचं पाणी मिळालं नाही. राष्ट्रीय पेयजल योजना झाली त्याचं पाणी मिळालं नाही. मुख्यमंत्री पेयजल योजना झाली त्याचं पाणी मिळालं नाही. पंतप्रधान पेयजल योजना झाली त्याचं पाणी मिळालं नाही. आज जलजीवनची योजना सुरू होऊन 4 वर्ष झालं. अद्याप एकाही गावात जलजीवन योजनेचं पाणी पोहोचलेलं नाही. या जलजीवन योजनेचं पाणी प्रत्येक गावात प्रत्येक नागरिकाला मिळावं यासाठी आणि कोंबड्या देण्याचा उद्देश एवढाच की आतापर्यंत आपण किंवा जनता ऐकते की चिरीमिरी घेतल्याशिवाय कामं होतच नाहीत. तर आमचा त्यांना आखाडात नवस कोंबड्या घ्या बाबा पण मतदारसंघाला जलजीवनचं पाणी द्या. याच्यानंतर जर त्यांनी पाणी या ठिकाणी सुरळीत झालं नाही, कामं सुरळीत झाले नाहीत आणि ज्या कंत्राटदारांनी याच्यामध्ये अनियमितता केलेली आहे, कामं वेळेत पूर्ण केलेले नाहीत, जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर याच्यानंतर याच्यापेक्षा वेगळं आंदोलन होईल. त्याची यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. आपण मंत्रालयावर पण कोंबड्या घेऊन मोर्चा काढणार आहेत का? सध्या तरी आम्ही असं ठरवलंय की या आंदोलनाचं जर काही झालं नाही तर मग या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या मंत्र्याला आम्ही 100% कोंबड्या भेट देऊ म्हणजे देऊ. रोजी जलजीवन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी योजनामधून या ठिकाणी चालू केली होती. गेले 4 वर्ष झालं आष्टी तालुक्यातल्या 172 गावांमध्ये योजना चालू झालेली नाहीये. याचे कार्यारंभ आदेश 2022चे 12 महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असतानाही या अधिकाऱ्यांनी संगनमताने याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी जबाबदार आहेत. तर आमची यांच्याकडे मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या. कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली, जलस्वराज्य योजना झाली, राष्ट्रीय पेयजल योजना झाली,
पंतप्रधान पेयजल योजना झाली, भारत निर्माण योजना झाली, मुख्यमंत्री पेयजल योजना झाली. या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही. जलजीवनचं पाणी मिळेल का नाही मिळेल याचीही काही गॅरंटी नाही. म्हणून आमची आत्ता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बुवा जलजीवनचं पाणी द्या. जर या अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत कामं पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही, आज ह्यांना कोंबड्या देतोय, उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असेल, कारण वर्षालाच मंत्री बदलतात, जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू. आमची एवढीच विनंती आहे की कोंबड्या घ्या, पाणी द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा बहुतांशी ठिकाणी अधिकाऱ्यांना पार्ट्या चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाहीत. त्याच्यामुळं आज या ठिकाणी कोंबडी भेट देऊन आम्ही त्यांना विनंती केली. जर ही विनंती त्यांना मान्य नाही झाली तर याच्यानंतरचं पुढचं आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल, याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. पुढच्या वेळेस बोकड लागलं तर बोकड देऊ.